19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज। खूपच सोपे भाषण आहे, लिहून घ्या। सुप्रभात सर्वांना। आदरणीय शिक्षक, पालक आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण येथे एकत्र आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी। हा फक्त एक दिवस नाही, तर आपल्या महान इतिहासाचा, पराक्रमाचा आणि संस्कृतीचा अभिमान साजरा करण्याचा दिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठ्यांचेच नव्हे, तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहेत। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांची आई जिजाऊ माँसाहेब त्यांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले आणि स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली। शिवाजी महाराज हे पराक्रमी, धाडसी आणि न्यायप्रिय योद्धे होते। त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक अडचणींना तोंड दिले, पण कधीच हार मानली नाही। त्यांच्या युद्धनीती आणि चाणाक्ष बुद्धीमुळे त्यांनी मुघलांसह अनेक शत्रूंवर विजय मिळवला। शिवाजी महाराज हे फक्त योद्धे नव्हते, तर एक उत्तम प्रशासकही होते। त्यांनी स्वराज्याची स्थापना करताना सर्व धर्माशी समान वागणूक दिली। त्यांचा प्रत्येक निर्णय जनतेच्या हितासाठी असायचा, म्हणूनच ते लोकांच्या हृदयात राजे म्हणून विराजमान झाले। आपण शिवाजी महाराजांकडून एक गोष्ट नक्की शिकायला हवी, ती म्हणजे धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि स्वामीनिष्ठा किंवा स्वाभिमान। त्यांच्या विचारावर चालूनच आपण आपले जीवन उज्ज्वल करू शकतो। चला, आजच्या या पवित्र दिवशी आपण प्रतिज्ञा करूया, त्यांच्या शिकवणींना आपल्या आयुष्यात लागू करू आणि त्यांच्या स्वराज्याची शिकवण पुढे नेऊ। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी। धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा।